नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आलो आहोत आम्ही पळसधरीला स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाण्यासाठी. खूप दिवस ऐकण्यात होतं मला की पळसधरीचं स्वामी समर्थांचं मठ सारखं कानावर पडत होतं, तर म्हटलं आज जाऊया. तर मस्तपैकी छान आम्ही पळसधरी स्टेशनला उतरून चाललो आहोत. इथे अजून तेवढ्या सुखसोयी नाही आहेत, म्हणजे रस्ता वगैरे कामं चालू आहेत सगळीकडे. रस्त्याचं काम चालू आहे, खडी वगैरे JCB तुम्ही बघू शकता. पण पुढे जाण्यासाठी रस्ता इतका चांगला नाही, रिक्षा अवेलेबल नसतात, कारण हे खूप आतमध्ये गाव आहे आणि हे गावच आहे, त्यामुळे तेवढी सुखसोयी इथपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. फक्त 10 मिनिटांच्या अंतरावरती मित्रांनो आहे स्वामी समर्थांचं मठ. हा रस्ता आहे, बऱ्यापैकी छान बनवलेला आहे आणि जेवढे ट्रेनमधून माणसं उतरली होती ना, ती बऱ्यापैकी सगळी स्वामी समर्थ मठाच्या इथेच चालली होती. तर आम्ही पण त्यामध्ये होतो. तर म्हटलं व्हिडिओ बनवूया आणि कसं काही लोकांना पण कळेल की कुठे जायचं. तर पळसदरी हे खरं एक स्टेशन आहे, जिथे आपल्याला येण्यासाठी खोपोली ट्रेन पकडायची आहे. सकाळी आम्ही 5ची पण असते आणि आम्ही 8ची पकडली होती. त्यानंतर कर्जत स्टेशन येऊन गेल्यानंतर पळसदरी हे स्टेशन येतं. हे छान मस्त असा रस्ता आहे बघा. सुंदर असं गावामध्ये मठ बसलेलं आहे ते. खूप जणं पाया वगैरे पडून निघाले होते मठातून. हा छान असा रस्ता आहे. आपलं गाव असं म्हणतो तसं आपण छान आणि मस्त मठ आहे. तिथे अजून बांधकाम चालू आहे. सगळं हे बघा आजूबाजूचा परिसर. गाड्या वगैरे लावल्या आहेत, 2 व्हीलर्स 4 व्हीलर पण होत्या पार्किंगला तिकडे आणि खूप जणं आली होती खरं तर मठामध्ये. आणि आज गुरुवार आहे, तर मठामध्ये गर्दी खूप छान आहे. भरपूर हे बघा आपले डॉगेश भाऊ ते सगळीकडे असतात. हे छान आजूबाजूला अशी दुकानं आहेत मठाच्या बाजूलाच आतमध्ये आणि गर्दी खूप होती. आपण आता आतमध्ये आलो आहोत. पुढे लाईन आहे पुढचे जायला. हे आहेत स्वामींची उत्सव मूर्ती आहे ही. आम्ही पण इथे पहिल्यांदाच आलो आहोत, पण खूप चांगला अनुभव आहे, छान. किती सुंदर आणि लोभस मूर्ती आहे बघा ना. असं वाटतं की समोर खरंच स्वामी आहेत, हे आपल्याला जाणवतं. तर चला अशा प्रकारे आपलं पळसधरीच्या स्वामी समर्थांच्या मठाचं दर्शन आपण घेतलेलं आहे सगळ्यांनी म्हणजे आम्ही येऊन, तुम्हीही येऊन घ्या. मस्त असं खूप छान दर्शन झालेलं आहे. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.